अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। माते झाली झोप? माझे डोळे मिटलेले दिसत असते तरी खर तर मी जागाच असतो। तू हे असं काहीतरी बोलतोस आणि मग मला प्रश्न पडतात की तू असं का बोललास। माते पण आज किती दिवसांनी तू मला झोपेतून जाग करायला आलीस। हो, मला असं वाटलं की मी तुला साखर झोपेतून उठवू। मलाही आज तू यावंस असं वाटत होतं। हो, अजून काय काय वाटतंय तुला? माते तू मला आज अभ्यंग स्नान घालवस। पण तुला तर नाही आवडत ना मी तुला स्नान घातलेलं। माते तुझंच लक्ष नाहीये माझ्याकडे। हो का? आज मी तुला स्वतः स्नान घालणार आणि छान तयार करणार। स्नान झाल्यावर मला तू तुझ्या हाताने मोदक करून दे। मला मोदक खायची खूप इच्छा झाली आहे। बरं, म्हणजे आजचा सगळा दिवस तुझ्यासाठी ठेवावा लागेल। हो, माझ्या हातचे खूप मोदक तुला मी करून खाऊ घालेन। मला खूप खूप मोदक हवेत। बरं, खूप खूप करून दे। नारायण 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 नारायण। हरतालिकेच्या व्रतामुळे सगळीकडे कशा प्रसन्न लहरी पसरल्या आहेत। सुंदर, अद्भुत। वाड्यात कुणीच कसे दिसत नाही। महाराज, अहो मी खिडकीतनं बघितलं तुम्हाला येताना। या रात्रीच्या प्रहरी मी तुला हे विचारायला आलो की तुझे व्रत कसे पार पडले। तुमच्या आशीर्वादानं समजा चांगलं झालं बघा। पण तुझ्या अपेक्षेप्रमाणे श्री म्हाळसादेवी या व्रतात सहभागी झाल्या नाही। चिंता नसावी, पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुम्ही दोघी एकत्रितपणे शिवपूजा कराल। पर असा दिस कधी येईल असं मला नाही वाटत। असो, काळ हाच यावर उत्तम उपाय आहे। मला सांग बनू, तुझा या व्रताचा अनुभव कसा होता? मला असं सांगता नाही येणार जी। बानू,
परमेश्वराची भाषा ही संकेतांची असते. तुला ती ओळखता यायला हवी. नीट आठव बघू. महाराज, अहो मी पूजा करत असताना मला असं वाटलं का माझ्या संग अजून कोणीतरी आहे. नारायण नारायण, एवढंच पुष्कळ आहे. तुझे व्रत सफल झाले. आता तुला सत्य समजण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. येणाऱ्या काही दिवसात तुला अशा काही दिव्य गोष्टींचे दर्शन होईल ज्यामुळे तुझा जन्म सार्थक होईल. मनुष्य जे पाहण्यासाठी, जे अनुभवण्यासाठी जन्मोजन्म घालवतो ते तुला प्राप्त होईल. खरंच महाराज? होय बानू, हे या विष्णू भक्ताचे शब्द आहेत. असे असत्य नाही ठरणार. मी त्या घटकेची वाट बघल महाराज. आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या यात्रेत एक अत्यंत महत्वाची पायरी ओलांडली असतो. येतो. नारायण नारायण. गणनाथ नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. गणनाथ आता स्नानाला सुरुवात करायची का? हो, तुला उष्ण पाणी हवे आहे. हो, नाहीतर थंडी वाजेल आमच्या गणेशाला. गणनाथ गणनाथ नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ गणनाथ गणनाथ. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. आज मलाही गणेशाला स्नान घालायला मिळणार आहे ना? मी तुमचीच वाट पाहत होतो. मला ठाऊक आहे, म्हणूनच आले आहे मी. या देवी. म्हाळसा, मी ही लेप लावू का? लाव ना.
नारायण नारायण. नारायण नारायण. मुनिवर, तुमच्या येण्याची चाहूल मला लागली होती. देवा, आपले दर्शन होतच असते, परंतु ब्राह्म मुहूर्तावर आपले दर्शन झाले हे माझे महत भाग्य. आकाशात ग्रह नक्षत्रांची स्थिती पाहिली आणि पावलं गडाकडे आपोआप वळली. श्री गणेशांचा जन्मोत्सव सुरू झाला. सगळे देव देवी देवता पंचमहाभूत चेतना शक्ती सगळेच त्यांच्या जन्मोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. ह्या जेजुरी गडावर सर्व देवी देवतांनी येऊन इथली भूमी अवकाश पवित्र केलं आहे. त्यांना दिव्यत्वाचा स्पर्श केला आहे. भविष्यात इथे श्रद्धेने येणाऱ्या भक्तांना देखील त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. इथे साक्षात श्री गणेशाचे अस्तित्व आहे. पण साक्षात श्री गणपती इथे असूनही मला त्यांचे उघडपणे स्तवन करता येत नाही किंवा त्यांना श्री गणेश म्हणून भेटता येत नाही. मुनिवर, मला कळत आहे, पण म्हाळसेला हे स्मरण नाही की तोच श्री गणेश आहे. तिला तिची स्वतःची ओळख पटली की तिला सर्व काही आठवेल. पण मुनिवर, तोपर्यंत आपल्याला थांबावे लागेल. होय देवा, आता कधी एकदा श्री गणेश समोर येत आहेत आणि मी त्यांचे दर्शन घेतो आहे असे झाले आहे. त्यांच्यावर किती स्तुती सुमन उधळतो आहे असे झाले आहे. तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. या शिवलीलेत युद्ध करून वचनाचे रहस्य गुपित ठेवून त्यांनी अत्यंत महत्वाचे कार्य केले आहे. भंडाऱ्याने माखलेल्या गणपतीचे या जेजुरीत कायमच भक्तांना दर्शन होत राहील. माते, मला मोदक हवे आहेत. मला ठाऊक आहे. लतिका, मोदक तयार करायला घे. मला तुझ्या हातचे मोदक हवे आहेत आणि खूप सारे हवे आहेत. म्हाळसा, आता गणेश म्हणतात तसंच करा. स्वतः स्वयंपाकघरात जा आणि मोदक करायला घ्या. प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्हा उभयताना पहाटे पाहताना अतिशय प्रसन्न वाटतं. आज तुम्हालाच काय, सगळ्यांनाच खूप प्रसन्न वाटत असणार. कारणच तसं आहे, श्री गणपतींचा जन्मोत्सव सुरू झाला आहे.
आणि मुख्य म्हणजे म्हाळसा देवींना आज त्यांच्याबद्दल ओढ वाटते आहे. याचं कारण काय हे जरी त्यांच्या लक्षात येत नसलं तरी त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तिच्याजवळ गणेश आहे हेच पुष्कळ आहे. पण जर तो तिच्याजवळ नसता तर तिने काय केले असते? बानूसारखी एकटी पडली असती ती. देवा, परंतु हे निमित्त साधून गडावर सर्वत्र उत्सव साजरा होऊ द्यावा असं मला वाटतं. श्री गणेश गडावर आहेत, त्या निमित्ताने त्यांच्या चरित्राविषयी गडावर काहीतरी सांगण्यात यावं. हा योग परत कधी येणार? प्रधानजी, तुम्ही म्हणता आहात ते अगदी योग्य आहे. कदाचित हेच निमित्त होऊ शकेल की ज्याने म्हाळसेला स्मरण होईल, आणि तेही कोणाचेही सहाय्य न घेता. शुभम भवतु. श्री गणेश, तुझा नमस्कार मला पोहोचला. तू या इथे आहेस त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. आपण कैलासात नसलो तरी या इथे आपण सर्वजण एकत्र आहोत. हो, आपण सगळे आहोतच. पण आज मला बंधू कार्तिकेयची खूप आठवण येत आहे. श्री गणेशांच्या आग्रहावरून आज म्हाळसा देवी स्वतः मोदक करतायत. श्री गणेश, आपण जाऊया, मोदक तयार झाले असतील. हो, मला भूक लागली आहे. गणोबा, गणोबा, हे गणोबा, ऐकू येईना भाई तुला? आता थांबलोय ना मग, कशा पाहिजे एवढा वरडायला लागलायचा? आता ते बी तुम्हालाच विचार. राजवाड्यामध्ये समदेसने कामाला लावून तू गेला, पर यो वाडा आज कशा पाहिजे सजवायचा आहे ते कुठे सांगितलंस? ते मला काय ठाऊ नाही ग. ए थांब 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 थांब. म्हणजे तुला ठाऊ नाही मग उगाच आमासनी वाडा सजवायला सांगितलंस होय? अरे तुझं हे डोकं आहे ते वापर की जरा. म्या कशा पाहिजे सांगू? मला प्रधानजी म्हणले म्हणून मी सांगितलं. अरे पर कारण असल्याशिवाय उगाच सांगणार आहे होय वाडा सजवाया? मला वाटतंय की कोणीतरी राजवाड्यामध्ये येणार असेल बघ. राजवाडा कोण येणार आहे? म्हणजे कोणीतरी देव माणूस, नाही तर देवांचं पाहुणं. अरे त्याच्याशिवाय एवढं समज करायला सांगितलं होय? हा ते बी आहे. हे तुला एक विचारत राहिलं बघ. काय तुझ्या कानावर आला असेलच. काय? अरे आज ते गणेश आहेत ना, त्यासनी म्हाळसा देवीने स्वतःच्या हाताने आंघोळ घातली, त्यासनी नवीन नवीन कापड दिली, ओवाळलं बी, आणि आता स्वतःच्या हाताने मोदक बनवून त्यासनी भरवणार बी आहे ती. पर हे तुला समजा कोणी सांगितलं रे? अरे गडावर समजेच नाही ठाव आहे. अरे हे बंडोबा, पर असं आज हाय तरी काय? कोणाच ठाव काय आहे ते? जाऊ दे. अरे आपण न यायचा एवढा विचार कराया. आपण आपलं वाड्यामध्ये जाऊया, आपल्याला माफ कामं पडलीत. चल. म्हणजे आता काय सांगायचं तुला? मी स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी मोदक तयार केले आहेत. हवे तेवढे खा. मी नाही खाणार.